पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं मोठी राजकीय स्थित्यंतर घडत असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश युवक अध्यक्ष समाधान काळे आणि त्यांच्या पत्नी मोनिका काळे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांतराव परिचारक, माढा तालुक्यातील भाजपचे नेते रणजित शिंदे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी आयोजित या पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात एका नव्या समीकरणाचा उदय झाला असून या पक्षप्रवेश विठ्ठल परिवारातील एका गटाचे नेते कल्याणराव काळे, युवराज पाटील हेही उपस्थित होते। कल्याणराव काळे तुर्तास तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात असले तरी या पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं बोलताना त्यांनी समाधान काळे यांच्या भाजपातील प्रवेशाचं कारण स्पष्ट करताना दोन्ही राष्ट्रवादीच्या झालेल्या आघाडीमुळे बदललेल्या समीकरणाकडे लक्ष वेधलं। तर यावेळी बोलताना काळे यांनी माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडलं। या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या 42 गावात अभिजित पाटील यांना रोखण्यासाठी गणेश पाटील हे देखील आजच भाजपा प्रवेश करीत आहेत। या नव्या समीकरणामुळे आमदार अभिजित पाटील यांच्या समोर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक मोठे आव्हान उभं ठाकलं अशी चर्चा होत आहे। यावेळी बोलताना पहा काय म्हणाले माजी आमदार प्रशांत परिचारक। जयकुमारजी गोरे भाऊ, आदरणीय समाधान दादा, आदरणीय रणजित भैया, आदरणीय कल्याणराव, आदरणीय युवराज दादा, सो मोनिकाताई, उत्तम काका, प्रियंका, अण्णा शिंदे, लोखंडे, उपस्थित सर्व या निवडणुकीमध्ये उमेदवार, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सर्व स्वर्गीय वसंतराव दादा काळे यांच्या प्रति प्रेम करणारे सगळे त्यांचे कार्यकर्ते, पांडुरंग परिवाराचे सगळे कार्यकर्ते, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे सभासद कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, त्यांचे सगळे सहकारी, पत्रकार, माता भगिनी आणि तरुण सहकारी मित्रांनो, म्हणजे वेळ बराच झालेला आहे। अजून पुढे एक भाषामध्ये कार्यक्रम आहे, त्यामुळे मी फार वेळ घेणार नाही। परंतु आज समाधान दादांच्या माध्यमातून आज मोनिका ताईंना या ठिकाणी उमेदवारी देत असताना भारतीय जनता पक्षानं काळे कुटुंबियाला या ठिकाणी एक आधार देण्याचा निर्णय घेतला। पण गेल्या 15 दिवसापासून, महिन्यापासून म्हटलं तर हरकत नाही, कल्याणराव आणि आमच्या सहकार्यामध्ये चर्चा होती। पंढरपूर तालुक्याची निवडणूक करत असताना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट हे दोन्ही सरकारमध्ये एकत्र असताना महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जावी आणि त्या पद्धतीच्या बैठका वाटाघाटी सुरू होत्या। पण काय घडलं माहित नाही। 2 दिवसापूर्वी आम्हाला मंत्री महोदयांचा निरोप आला आणि आपल्याला समाधान काळे साहेब आणि गणेश पाटील साहेब यांना कमळ या चिन्हावरती भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती उभा करायचंय। मी समाधान दादा दोघंही आम्ही त्या सोलापूरच्या बैठकीला होतो। त्यामुळे त्यांनी सांगितलं
आणि भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे की आपण सगळेजण इथं बसलेले अनेक पक्षात जाऊन आलो. तिथं काही केलं चालत होतं, तिथं काही करून चालत नाही. एकदा का देवाभाऊचा आदेश झाला, जयाभाऊचा आदेश झाला, जो आदेश असेल तो आदेश स्वीकारणं आणि त्याप्रमाणे काम करणं. त्यामुळं जुन्या पक्षाच्या सवयी सोडूनच काम करावं लागते. मनात असो नसो, पटो ना पटो, एकदा निर्णय झाला की त्याच्यामध्ये कडू द्यावं लागते, तरच तब्येत चांगली राहते आहे. आयुर्वेदामध्ये कडू औषधच असते. त्यामुळं एकदा पक्षानं आदेश दिला, जयभवनीवर चर्चा केली आणि आम्हाला सांगितले की हे प्रवेश करायचे. आणि त्यांनी काल अचानक दुपारी 5 वाजता वेळ दिली की आज सकाळी मी येतोय, पक्ष प्रवेश करूया. अर्ज तर भरलेले आहे. जयभवनाच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना एकच सांगतो की भारतीय जनता पक्षामध्ये जी जी व्यक्ती येईल त्या व्यक्तीचं या पक्षामध्ये स्वागत केलं. या सगळे इथं बसलेल्याच्या पेक्षा मी सगळ्यात पहिला भारतीय भवनात गेलेलो कार्यकर्ता. माझा प्रवेश 2013चा आणि पक्ष मोठा होणं खरं म्हणजे आजची काळाची गरज आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील, देवाभाऊ असतील, जयाभाऊ असतील, ही सगळी मंडळी रक्ताचं पाणी करून या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस यावेत म्हणून काम करतायत. आम्ही सुद्धा आता 25, 30, 40 वर्ष सगळ्यांनी आपण राजकारण बघितलं, पण एवढी धाडसी सरकार या देशामध्ये आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच बघायला मिळालेलं आहे. रणजित भाईंनी सांगितलं, मी काय फार सविस्तर बोलणार नाही, जयाभाऊ बोलतील. पण कुठल्या क्षेत्रामध्ये असं या सरकारने ठेवलं नाही की ज्या ठिकाणी शेतकऱ्याला, कामगाराला, महिलेला, दिव्यांगाला, कुणाला नाही असं बेरोजगाराला मदत होईल असं एकही क्षेत्र या सरकारच्या माध्यमातून राहिलेलं नाही आहे. निश्चितपणे पुढच्या कालखंडामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ज्या ज्या काही निवडणुका येतील, इतर जे कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये खांद्याला खांदा लावून आपण सगळे काम करूया. आता दादाने सांगितलं तसं 8च्या 8 मतदारसंघ 16 पंचायतीमध्ये आपल्याला या ठिकाणी विजय मिळवायचा आहे. मागच्या वेळेस 7 जिल्हा परिषदा आणि 13 पंचायत समिती होती. ह्या वेळेस 8च्या 8 आणि 16च्या 16 करायला मला वाटत नाही काही बापू अडचण घेईल. आणि आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ते अभिवचन पालकमंत्री महोदयांना देऊ आणि त्यांचा विश्वास ठरवूया. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आदरणीय जयाभाऊंना या ठिकाणी विचार व्यक्त करण्याची विनंती करतो. धन्यवाद मालक. यानंतर सोलापूर जिल्ह्याचे दबंग पालकमंत्री सन्माननीय जयाभाऊ. एकदम जोरदार जयाभाऊंसाठी टाळा. दबंग म्हणजे काय रे?